माझ्या या वागण्याचा देवयानीच्या भविष्यावर तर परिणाम होणार नाही ना? दादांच्या घराण्याच्या अब्रूवरती शिंतोडे उडवण्याच्या आधी त्याला या राजाराम पांढऱ्याशी लढावं लागेल. तुम्ही तिथे जाण्यासाठी माझीच निवड का केलीत? नेहा मानेंना ओळखणारे दोनच जबाबदार व्यक्ती आहेत. एक म्हणजे मी आणि दुसरे तुम्ही. बारसं करायचंच एकदम जोरात, सगळ्या जगाचे डोळे दिपले पाहिजेत. तू तर सती सावित्रीच आहेस, म्हणून तर नवऱ्याचं नाही ऐकता एका परक्या पुरुषाचं ऐकतेस. वहिनी, देवयानीच्या वाढदिवसाला कोणाकोणाला बोलवायचं आहे त्या सगळ्यांची लिस्ट तयार केली आहे मी. तुझ्या ऑफिसमध्ये कोणाला बोलवायचं आहे का? नाही हर्षदा, आपण वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा करत नाही आहोत. अगं पण का? त्या दिवशी दादा तर म्हण. नाही, तुला यांचा स्वभाव माहिती आहे ना. मला बाहेरच्या लोकांसमोर उगीच तमाशा नको आहे. फक्त घरचे आणि जवळचे लोक असतील. तू माहेरी सांगितलंस ना तुझ्या? हो सांगितलं, पण दाजी आणि आई चंद्रपुरात नाही आहेत. मागच्या वर्षी माझे ते काका गेले होते ना, त्यांच्या वर्षश्राद्धाला गेलेत. आणि संयोगिता? हां, तिला सांगेन मी. अजून कोणाला सांगायचं? नाही, मी नेहाला विचारून बघते. पण वहिनी, हे सगळं ठीक आहे, पण दादा. तू त्यांची काळजी करू नकोस, मी बोलेन त्यांच्याशी. हर्षदा, तयारीसाठी मला तुझी आणि आधीची मदत लागेल ना? वहिनी काहीतरी काय, आम्ही दोघं सगळं मॅनेज करू, तू काही काळजी करू नको. तुम्ही आहात म्हणून तर हे सगळं करतेय मी. आम्ही नेहमी तुझ्या बरोबर आहोत. माहिती आहे मला. चला, देवयानी उठेल पुण्यात. ए नकोय मला, जा उचल. का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल उचल चल. अहो पण थोडंसं. दामू म्हणतो ते काही खोटं नाही. बायकोला जादा सूट दिली तर ती डोक्यावर बसते. त्या वकिलाशी तिची बोलचाल अजून सुरूच नाही कशावर. माझ्या पुढ्यात नाटक करत असेल आणि माझ्या मागं त्याला जाऊन भेटत पण असेल. नाही, मी हे होऊ देणार नाही. राजा, तू एक बरं केलंस बाबा. हे ऑफिस घरामध्ये आणून ठेवलंस, फार बरं केलं. कसं आहे दादा, आपल्या नेहाला काही सारखं सारखं ऑफिसात यायला जमेल असं मला वाटत नाही. म्हटलं ऑफिसच घरी नेऊन ठेवावं. हां, फार बरं केलं बाबा. म्हणजे काय, ऑफिसमध्ये तिचं लक्ष पण लागलं आणि आपलं तिच्या तब्येतीकडे पण लक्ष लागलं. फार बरं केलं. आपलं ते मॉलचं काम कुठपर्यंत आलंय? तर भोसला काय पूर्ण करणार आहे का ते? दादा, ते काम भोसले काही वेळेच्या आत पूर्ण करेल असं मला वाटत नाही. आणि आपल्या नेहाचं बी तेच मत पडलं. तेव्हा आम्हाला असं वाटतं की त्याच्याकडून काम काढून घेऊन आपण वरुण सुभेदारला काम द्यावं. वरुण सुभेदार कोण आहे बे? पुण्याची एक रॉयल कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्यांनी नुकतीच चंद्रपुरात एक शाखा उघडली, त्याचा मालक. ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे मग? कसं आहे, आता हा भोसले काही काम पूर्ण करेल असं मला दिसत नाही. तेव्हा त्याच्याकडून काम काढून घेऊन वरुण सुभेदारच्या कंपनीला आपण ते हँडओव्हर करावं असं मला वाटतं. दादा, कंपनी नावाजलेली आहे, माणूस बरा वाटला मला. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करेल असं वाटलं. जे काय करायचं असेल त्याच्या आधी विचार करून निर्णय घे. कितीही झालं तरी तो आसावरीचा नवरा आहे आणि आसावरी नेहाची बहीण आहे. दादा, खरं आहे तुमचं, पण कसं आहे, एका विशिष्ट वेळेनंतर आपल्याला प्रॅक्टिकल व्हावं लागतंच ना. ठीक आहे, काय करायचं ते तुम्ही बघा.
राजा, आपल्या या पोरीला नेहाला काय झालं? नाही, मी असं ऐकलं तिच्यावर कसला तरी ताण पडला आणि प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली. म्हणजे काय नेमकं काय झालं तुला काय माहिती आहे? नाही दादा, तसं विशेष काही नाही झालं. ते थोडंसं कामाचं लोड आलं म्हणून असं झालं असावं. बाकी काय नाही. बरं, मी येऊ आता, घरी जातो. उद्या चक्कर मारतो. निघतो. ये, ये. दार का लावलं? मला बोलायचं आहे तुझ्याशी, जरा महत्वाचं बोलायचं आहे. कोणाचा डिस्टर्बन्स नको म्हणून लावलाय. तुला नसेल पटत तर मी असू दे, बोला. लहानपणी शाळेत असताना एखादं गणित चुकलं की आमचे मास्तर छडीनी फटके मारायचे आमच्या हातावर. एक गणित चुकलं की एक फटका, 2 चुकली की 2, 3 चुकली की 3. जेवढी चूक तेवढीच शिक्षा. पण मला हे माहिती नव्हतं असावरी की माणूस मोठा झाल्यानंतर शिक्षेचं स्वरूप बदलतं. इथे तुमची चूक किती लहान मोठी असो पण छोटे छोटे फटके नाही, मोठे मोठे घावच सहन करावे लागतात. आणि तुम्ही तुमची चूक सुधारण्याचा किती प्रयत्न केला तरी शिक्षा थांबत नाही, ती चालूच राहते, चालूच राहते. असो, मी उगाच रोज तुला हे सगळं बोलून दाखवतो. शब्द वेगळे असतात थोड्याफार फरकाने, पण आशय मात्र एकच असतो. दयेची, क्षमेची याचना. आता नाही सहन होत तुझं हे वागणं असावरी. नाही, खरंच नाही सहन होत. इतकं कठोरपणे नको वागूस प्लीज. मी तुला चल म्हणलं नेहाकडे तर तू आली नाहीस आणि तुझ्या बॉसच्या सांगण्यावर मात्र लगेच. ते माझं काम होतं. आय नो ते तुझं काम होतं. अरे पण माझ्या शब्दाला मला काही किंमत आहे का नाही? कुठल्या नवऱ्याला या गोष्टीचं वाईट नाही वाटणार मला सांगतो. त्याला किंमत न देता तू एका तिसऱ्याच माणसाच्या म्हणण्यानुसार वागतेस. या गोष्टीचं कुठल्या नवऱ्याला वाईट नाही वाटणार? तू सांग मला. असावरी आधीच माझ्यावरती संकटांचे पहाड कोसळत आहेत. मी खचून गेलोय पूर्णपणे. आणि अशा वेळेला मला तुझ्या आधाराची गरज क्षणोक्षणी पदोपदी भासत असते आणि तू मला घरच्या नोकरापेक्षाही वाईट वागणूक देतेस. असावरी तू इतकी वाईट नाहीयेस. माझी असावरी इतकी कठोर, इतकी निर्दयी कधीही असू शकत नाही. कधीच नाही. मला माहितीये,
मला माहिती आहे की तू अत्यंत प्रेमळ, क्षमाशील, समोरच्याला समजून घेणारी, त्याच्या चुका माफ करणारी आहेस. पण मग असं असताना माझी आसावरी माझ्याशीच असं का वागतीये? हा प्रश्न मी सतत विचारतोय स्वतःला, सतत. आणि त्याचं उत्तर हे आहे आसावरी की हा जो तू एक कठोरपणाचा कोश निर्माण केलाय स्वतःभोवती, हा अत्यंत खोटा आहे. अत्यंत खोटा आहे. त्याचा तुलाही तितकाच त्रास होतोय. मला माहिती आहे आसावरी, मला खात्री आहे की तुझं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. माहिती आहे मला. नाही. खोटं बोलू नकोस. मला माहिती आहे. एनिवे, माझी बायको या नात्याने एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. तीच सांगायला मी आलो होतो. ज्या शार्दूल मॉलसाठी मी झटलो, राबलो, आकाश पाताळ एक केलं. एवढंच नाही तर ज्यामुळे मी त्या शारदाच्या जाळ्यात अडकलो, आपल्यात भांडणं झाली, त्या मॉलचं काम माझ्या हातून जाण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत मला. हा, कदाचित तुला या विषयाशी काहीही घेणं देणं नसावं, पण कदाचित तुझी बहीण हे काम माझ्याकडून काढून तुझ्या बॉसला, वरुण सुभेदारला देणार आहे. आणि तसं झालं तर मी पूर्णपणे जमीनदोस्त होऊन जाईन. दिवस रात्र एक करून मी त्या मॉलचं काम 90% पूर्ण केलंय आसावरी. आता उरलेलं 10% काम पूर्ण करून तो त्या मॉलचं सगळं क्रेडिट घेऊन जाणार. त्याला खूप मान मिळेल, पण माझं स्वप्न मात्र धुळीला मिळेल. कदाचित माझ्या सगळ्या पापांची ही आणखीन एक शिक्षा आहे. हे सगळं मी तुला एवढंच करता सांगतोय की मगाशी मी तुला ज्या पद्धतीने बोललो, तुला लागला असेल कदाचित, पण गेले कित्येक दिवस मी प्रचंड मानसिक तणावाखाली जगतोय. त्यामुळे खूप चिडचिड होती माझी. कृपा करून मला समजून घे प्लीज. एवढंच सांगायचं होतं. गुड नाईट. बाबा, हो तो माझ्याशी बोलतो. हो. आता मी आणि बाळ गप्पा मारत होतो. हो ना रे. हो म्हणाला. बाबा, मी त्याला घोड्याची खडबडची पोएम म्हणून दाखवली. अरे वा. आणि ससा आणि कासवची गोष्ट पण सांगितली. हो. बाबा,
तथा तू माझा बाबा आहेस ना तथा मी त्याचा बाबा आहे. हो ना. तू जे मला शिकवशील ना ते सगळं मी त्याला शिकवणार. आणि तो पण माझ्यासारखा गुड बॉय होणार. गुड बॉय हो म्हणाला. बाबा मी त्याचं चित्र काढलंय. तुला दाखवू. मग दाखव मग दाखव. मग नाही आत्ता. तू थांब मी घेऊन येतो. हे बाळा त्रास देऊ नकोस हा. मी तुझं चित्र दाखवतो. आलोच. हळूहळू खूप सुधारणा होते हो शार्दूलमध्ये. हो बाबा, इतका शहाण्या मुलासारखा वागायला लागलाय. खूप खुश आहे. आपल्या बाळाचा पायगुण म्हणायचा. तू काय कमी कष्ट घेतलेस का त्यासाठी? खरंच एक नाही दोन दोन बाळांना जपल्यास हो. हा एक बाळ आणि दुसरा बाळ याचा बाबा. काय रे? अरे वा वहिनी, आज तू पाटवड्याची भाजी केलीस. हो, यांना आवडते ना. म्हणजे सगळ्यांनाच आवडते ना. आणि हर्षदाला खूप आवडते. पण ती आहे कुठे? तुझी बायको आहे ना ती. तू लक्ष ठेवलं पाहिजेस ती कुठे ते. तुला माहिती असायला पाहिजे. आम्हाला काय विचारतोयस? नाही, देवयानी खूप रडतीये. तिला सांभाळते आतमध्ये. जमलीये का? जमलीये का भाजी? अप्रतिम, उत्तम झाली. माई नेहमी म्हणायची, स्वयंपाक करणाऱ्यांनी फक्त स्वयंपाक म्हणून करू नये. स्वयंपाक करताना त्यात प्रेम ओतायला हवं. म्हणजे मग त्या पदार्थाची चव काही औरच येते. ती चव आज खूप दिवसांनी चाखायला मिळाली. मला वाटलं होतं की या घरातलं प्रेम वगैरे सगळं संपलंय, पण नाही. अजूनही भरपूर प्रेम शिल्लक आहे. नेहा, ए नेहा, शार्दूलराव, शार्दूलराव. रघुनाथ. वाह 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 धनाजी. अभिनंदन तुझं बाबा, आजोबा झालास. तुझंही अभिनंदन. बस 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 बस. वाह. हे पैसे त्या टेंडर ओपन करणाऱ्या माणसाला द्या. त्याला सांगा हर्षवर्धन भोसलेंनी पाठवलंय. टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. सर, तुम्ही बोललात का त्याच्याशी? आय मीन, तो विश्वासू माणूस आहे ना. म्हणजे आपलं तो काम करेल ना. नाही तर उगाच पैसे वाया जायला नको. उदापुरे हा बिझनेस मी माझ्या मेहनतीवर आणि माझ्या हुशारीवरती उभा केलेला आहे. मला थोडीशी का होईना पण अक्कल आहे. तेव्हा तुम्ही स्वतःची अक्कल पाजवू नका. जेवढं सांगितलं तेवढंच करा. हे पैसे त्या माणसाला द्या. मी त्याच्याशी बोललोय. त्याला सांगा काम झालं तर याच्यात दसपट पैसे मिळतील. आणि कृपा करून एवढं काम तरी व्यवस्थित करा. येस सर. हे टेंडर जर मला मिळालं तर यापुढे विदर्भात माझ्या कंपनीशिवाय पर्यायच राहणार नाही.
आणि एवढ्या रेप्युटेड कंपनीच्या हातून मॉलचं काम काढून घेतलं म्हणून लोक त्या पांढरेच्या आणि नेहाच्या तोंडात शेण घालतील. आणि त्याच भीतीने कदाचित ते शार्दूल मॉलचं काम माझ्याकडून काढून घेऊ शकणार नाही. पण या सगळ्याकरता हे टेंडर मला मिळायला हवं कुठल्याही परिस्थितीत.